झी 24 तास एक पाऊल पुढे। टॉवर याविषयी आपण चर्चा करतो आहोत, जेणेकरून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी। लोकांनी स्वतःहून याच्या विरोधात पुढे यायला हवं। लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन स्वतःचं आणि स्वतःच्या सोसायटीतल्या सदस्यांचं, आपल्या समाजाचं संरक्षण करता यावं आपल्याला। हे जे एक वेगळं नवं संकट आपल्या समोर तंत्रज्ञानाच्या रूपाने उभं राहिलेलं आहे, जे आपणच निर्माण केलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला कशी सुटका करून घेता येईल याविषयी या शेवटच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत। सुरुवातीला या सेगमेंटच्या मी जातो नीला रवींद्र यांच्याकडे। नीलाजी, तुमच्या काय नेमक्या मागण्या आहेत याविषयी सांगा। मागण्या म्हणण्यापेक्षा सुद्धा तुमचं नेमकं काय सांगणं असेल? तुम्ही या सगळ्या ही सगळी परिस्थिती अनुभवलेली आहे, याला विरोध करताना काय काय समस्या निर्माण होतात, सोसायटीत असेल किंवा सरकारी पातळीवर असेल, ह्या सुद्धा तुम्ही मागच्या सेगमेंटमध्ये सांगितल्या। सध्या महाराष्ट्रातली तमाम जनता आणि जी ऑथॉरिटी आहे, पालिकेचे अधिकारी आहेत, ते सगळे हा कार्यक्रम पाहतायत, त्यांना तुमचं शेवटी काय सांगणं असेल? त्या सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की जे काही नियम येत आहेत, जे काही कायदे होत आहेत, त्या कायद्यांची कार्यवाही अंमलबजावणी ही झाली पाहिजे। आता तुम्हाला सांगते, टेलिकम्युनिकेशन्सनी आमच्याकडे येऊन जेव्हा रेडिएशन मेजर केलं तेव्हा ते खूप हाय होतं, तरी सुद्धा ते सेफ आहे असं आम्हाला सांगितलं। पण नेहाजींनी जेव्हा आमच्या इथे केलं तेव्हा ते जे रेडिएशन हाय होतं ते कमी करण्यासाठी त्यांनी आम्हाला स्क्रीन्स बसवून दिल्यात, फिल्म्स बसवून दिलेले आहेत, आणि त्याचा परिणाम निश्चित होतोय। आमच्या त्या खिडक्या फक्त आहेत, त्या दिवसभर आम्हाला बंद करून बसायला लागतं, पण ती खिडकी उघडल्यानंतर मात्र रेडिएशन पाहिल्यानंतर ते डेंजर झोनमध्ये असतं। खिडक्या बंद केल्यानंतर सेफ झोनमध्ये ते येते। हे नेहाजीने आमच्याकडे केलेले आहे, ते मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की नेहाजी, तुमच्यामुळे आम्ही आता जरी बंद पेटीत बसलेलो असतो तरी आम्ही सेफ असतो, आतमध्ये रेडिएशन आमच्या येत नाही। आणि मी सगळ्यांना आता हेच सांगेन की हा अवेअरनेस निर्माण झालेला आहे, पण हे जे कायदे आलेले आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व समाजाने, समाजातल्या सर्व ज्यांना हा अवेअरनेस आहे त्या व्यक्तींनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। कारण नुसते कायदे येऊन काही उपयोग नाही हो, कायदे कागदावर राहतात, म्हणजे कागदांचे खेळ आणि आर्थिक व्यवहारांचे खेळ, फक्त हे खेळ चाललेले असतात कागदांवरचे, बाकी प्रत्यक्षात काहीही होत नाहीये। बिलकुल। स्मिताजी, तुम्ही काय सांगाल? या संकटाची समाजाला अजून पूर्ण कल्पना नाहीये, काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये हेच कदाचित लोकांना माहिती नाही, ते आत्ता कळायला लागलेलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर आता पूर्ण महाराष्ट्राला हे समजलेलं असेल की किती भयानक संकट आपल्यासमोर वाढून ठेवलेलं आहे। शेवटी तुम्ही काय सांगाल? याची पूर्ण कल्पना आलेली नाहीये लोकांना, त्याच्यामुळे याच्याविषयी अग्रेसिव्हली फारशा काही पावलं टाकली जात नाहीयेत, किंवा सरकारकडून सुद्धा लोकांमधून उठाव नसल्यामुळे, लोकांकडून विरोध होत नसल्यामुळे सरकार सुद्धा थंड आहे का? सरकार खूपच थंड वाटली, कारण की आम्ही 1 वर्ष झाले आम्ही प्रयत्न करतोय नॉर्मसाठी। आम्हालाही माहिती आहे, जसं त्यांनी नीलांनी सांगितलं, त्यांच्या विंडोवर फिल्म बसवलंय। आता माझ्या तर डोक्यावर येते, कॉन्क्रीट मधनं येते, मला माहित नाही वरती। मी नेहा पण माझ्या घरी केलं, आणि 3 इंडिपेंडेंट एजन्सीनी चेक केलं, सगळ्यांनी सांगितलं हाय लेवल आहे। मी वरती काय बसवू? म्हणजे नाही तर मी एक जेल सारखा अॅल्युमिनियमचा बॉक्स मध्ये आम्ही राहायला लागलो। ते आज सामाजिक जागरूकता काय नाहीये, कारण की तुम्हाला करायचं नाहीये, दुसरं तुम्ही पुढे येणार नाही तर तुमचं कोणीच करणार नाहीये। खरंय, तो तुमची लढाई तुम्हीच लढावी लागणार। आणि जे माझे मैत्रिणी आहेत माझ्या बिल्डिंगमध्ये, जे फॅमिली फ्रेंड्स आहेत, ते सगळे माझ्या बरोबर झाले, आणि मी एकटी नाही होते माझ्या बिल्डिंगमध्ये। पण आम्ही कमी लोक पडली। इथे मला तुम्हाला एक सांगायचं होतं, आम्ही जेव्हा हे सुरू केलं बिल्डिंगमध्ये, तेव्हा एक असं ट्रायंगल म्हणून डेंजर साईन असतं, जे टावरच्या तिकडे लावलं गेलं पाहिजे, तेही सुद्धा नव्हतं। आणि मुलं, त्याला कंपाऊंड असलं पाहिजे, वॉल असली पाहिजे, काही नाही, नुसतं टावरवर गेलं, वरती एक टेरेसवर अँटेनाज उभ्या केल्या, तिथे मी स्वतः वॉकला जात होते। खाली आलं की लगेच असं डोकं थोडं जड वाटायचं, डोकं दुखायचं, तेव्हा काही समजलं नाही। पण आता मी जेव्हा लहान मुलांना वरती बघते, तर मला हे ॲज अ सामाजिक, जसं तुम्ही जागरूकता सांगता, हे आपल्याला सगळ्यांना मिळून जागरूक व्हावं लागेल। हे नाही की मी सफर करत नाही म्हणून मी या ऍक्शन मध्ये होणार नाही। बिलकुल, माझ्या बिल्डिंग मध्ये आलं की मला पैसा भेटणार, मला काय करायचं, शेजारच्या बिल्डिंग मध्ये काय होतं, हे तुम्ही मिसकन्सेप्शन काढलं पाहिजे। कारण की ऑल सेड अँड डन, तुम्ही तुमच्या बिल्डिंगवर टॉवर नाही याचा अर्थ तुम्हाला धोका नाही असं बिलकुल नाहीये। जसं नीलाजींच्या आता घराच्या समोर आहे, म्हणजे तुमच्या चारू बाजूला होऊ शकतं, तुमच्या डोक्यावर वर होऊ शकतं। तुम्ही याला, हा असा धोका आहे की तुम्हाला सांगून येणार नाही। बिलकुल।
कॅन्सर तुम्हाला पत्र लिहित नाही की मी येणार आहे फक्त. तर माझ्या बिल्डिंगमध्ये जसं लोक म्हणतात की कॅन्सर झालं की मग तुम्ही प्रूव्ह करा, म्हणजे मला जोवर कॅन्सर होणार नाही ते लोक काढणार नाही माझ्या फॅमिलीला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी कुठे झाली हे मला कळत नाहीये. खरंय. मला नेहाजींकडे जायचंय, मात्र त्यापूर्वी स्मिताताई तुम्हाला अजून एक छोटा प्रश्न आहे जो प्रत्येक सोसायटीमध्ये आहे. ज्यांना ज्यांना मी भेटलो त्यांचा सुद्धा आणि माझा सुद्धा हा प्रश्न आहे की ज्यावेळी मोबाईल टॉवरमुळे कुठलाही आजार त्या सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीला होतो त्यावेळी मोबाईल टॉवर उभी करणारी कंपनी त्यांना पैसे देईल असा एक समज लोकांमध्ये आहे. तुमच्या उपचाराचा तो खर्च करेल, तुम्हाला अगदी डोकेदुखीपासून गर्भपातापासून कॅन्सरपर्यंत काही झालं तरी, आणि जर त्याला मोबाईल टॉवर कारणीभूत असेल तर ती कंपनी खर्च करेल असा एक समज आहे. खरंच हा समज आहे की हा गैरसमज आहे? तुमचा अनुभव काय? माझा अनुभव हे खूपच गैरसमज आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला मी म्हणे तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्ही राहा त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्सर झाला की मी तुम्हाला पैसे देईल, तुम्ही हे स्वीकाराल का? मला वाटत नाही की कोणी सांगेल की हो मी स्वीकार. आणि पैसा जो तुमच्या बिल्डिंगमध्ये येतो, मला वाटत नाही आज कोणी रोडच्या साईडला एक गरीब माणूस पण तुम्हाला हे कॅन्सर, ओके मला कॅन्सर झालं तर चालेल, तुम्ही मला एवढे पैसे द्या असं गैरसमज बिलकुल होणार नाही. बिलकुल. नीलाजी, तुमचा काय अनुभव या बाबतीत? आता कॅन्सर झाल्यावर पैसे बाजूला राहू दे, पण आता हे सेफ आपलं घर ठेवण्यासाठी हा जो काही खर्च होतोय, फिल्म बसवणं, कर्टन्स बसवणं, हे सुद्धा खर्च आम्ही करतोय आणि पैसे मिळवत आहेत शेजारच्या बिल्डिंग मधले. खरंय, खरंय. अशी वस्तुस्थिती आहे. बरं, एवढं सांगून त्याचा काहीही परिणाम होत नाही. मी तर त्यांना म्हटलं होतं की ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना हे सेफ आहे, एक महिनाभर येऊन माझ्या घरी तुम्ही राहा, तुमच्या घरात मी राहते. नाही तयार झाले. कारण कुठेतरी मनात भीती असतेच ना. खरंय, प्रत्येकाच्या मनात भीती आहे. ज्यांनी टॉवर बसवलाय, ज्याला पैसे मिळत आहेत, मला सांगतो की हे सेफ आहे पण स्वतः येऊन राहायला तयार नसतो. अत्यंत अशी वस्तुस्थिती आहे. अत्यंत भयानक अशी वस्तुस्थिती आहे आणि कदाचित मला वाटतं की अज्ञान हा या सगळ्या मागचं कारण निश्चितपणे असू शकतं. नेहाजी, आपली वेळ संपत आलेली आहे. शेवटी मी तुम्हाला हे विचारणार आहे की कशा प्रकारे आरोग्याला कुठलाही धोका न पोचता अगर हम मोबाइल टावर खड़े करना चाहे कि जिससे हेल्थ की कोई हानि ना हो, सो झी 24 तास एक पाऊल पुढे.